हो, आवाज येतोय तुमचा. पण दिसत नाही नाही, तुम्ही. आवाज आवाज येतोय सर. येतोय येतोय पण तुमचा आवाज. व्हिडिओ दिसत नाही. हा व्हिडिओ दिसतोय आता. हा लाल दिसायला लागली. हा. ओंकार केलात का ओंकार? ओंकार हो केला सर, सर. केला केला. हा. ठीक आहे. आणि आमचे हा व्हिडिओ चालू आहे, दिसतात का? हा, आत्ता दिसत आहे, अगोदर दिसत नव्हता. दिसतोय सर, दिसतोय. नाही, आजवर पासून चालू आहे, सुरुवातीपासून. हा नाही दिसत नव्हता अगोदर. हा, मग काहीतरी इतके प्रॉब्लेम होता सर टेक्निकल. कुठून उभा राहा? समोर पहिला प्रकार, 1 2 3 4 5 6 7. सोडायचे. परत दुसरा, 1 2 3 4 5 6 7. सोडायचे. परत तिसरा, 1 2 3 4 5 6 7. सोडायचे. परत समोर दुसरा प्रकार, 1 2 3 4 5 6 7. सोडा. परत तिसरा, मुठी बांधायच्या. एक मूठ वर घेताना श्वास घ्यायचा, मूठ खाली घेताना श्वास सोडायचा. 1 2 3 4 5 6 7. सोडा. परत दुसरा प्रकार, 1 2 3 4 5 6 7. सोडायचा. तर पुढचा प्रकार, 1 2 3 4 5. उलट विरोधी दिशेनं, 1 2 3 4 5. सोडायचा. आणि आबांना म्हणलं मी सकाळी आज या म्हणून, ते जाणार आहेत ना आज आता. दोन्ही हात जवळ घ्यायचे, मोठी जवळ गेल्या, श्वास घ्या समोर, 1 श्वास सोडत जवळ, 2 1 2 1 2 1 2. पूर्ण कोपरे साफ करायचं. साफ करायचं. मुठी उघड्या होऊ द्यायच्या नाही. जितकं शक्य आहे तितकं मुठी जुळालेली असते. हा, 1 2 1 2 1 2. थोडा परत दोन्ही हात समोर, तळ हात वर, श्वास घेत जवळ, श्वास सोडत समोर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सोडायचं. हे सोडा. दोन्ही हात समोर, तळ हात खाली, 1 काय रे? काय म्हणणार? काय खाल्लं? काय म्हणणार नाही. आता दोन्ही हात सरळ वर, तळ आतमध्ये, 1 थोडा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2 पूर्ण छाती भरायचा. थोडा जलद करायचं नाही, 3 4
आ आहा सा थोडा आता तळहात बाहेर श्वास घेत वरी एक दोन तीन चार पाच सहा सात सोडायचं. हा. तर दोन्ही हाताचं रोटेशन श्वास घेत वर श्वास सोडत खाली बघा क्रिया एक दोन एकदम सावकाश करायचं तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच थोडा दोन्ही हात इंटरलॉक करायचे आणि वर श्वास घेत वर श्वास सोडत खाली एक दोन तीन चार पाच सहा सात सोडायचं. तर दुसरा प्रकार दोन्ही हात समोर श्वास घेत हात मागे एक श्वास सोडत पुढं दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन थांबायचं. परत पंजावरती उभं राहायचं आहे. श्वास घेत वर श्वास सोडत खाली एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन थांबायचं. दोन्ही हात जवळ ठेवून मुठी जवळ श्वास घेत पुढं श्वास परत मागं थांबायचं. दोन्ही हात कमरेवर कोपर मागं न्यायची एक दोन तीन चार पाच सहा सात सोडायचं. परत दोन्ही हात कमरेवर उलटे कोपर समोर एक दोन तीन चार पाच सहा सात सोडायचं. दोन्ही हात मागे एक हात एका बाजूला खेचायचा आणि मान ही तिकडच करायची एक
2 3 4 5 6 7 बरं दोन्ही हात बाजूला अशा प्रकारे वर न्यायचं बघा. डोक्याच्या वर तळ हात एकमेकाच्या समोर येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 थांबायचं. मानेचे प्रकार घेऊ. श्वास घेत बाजूला थांबायचं. दुसरा प्रकार कान खाली. 1 समोर 2 समोर 3 समोर 4 समोर 5 समोर 6 समोर. दुसरा प्रकार बघा मान इथं लावायची. कॉलरची एंडिंग असते बघा इथे. बघा कसं 1 समोर 2 समोर जमतंय का? बघा 3 समोर 4 समोर 5 समोर. पुढचा प्रकार मागे आणि पुढे. श्वास घेत माग हात सोडत पुढं. 1 2 3 4 8 6 7 थांबायचं. आता माग होल्ड करायचं. माग 3 महिनेपर्यंत होल्ड करायचं. माग 1 2 3 समोर. परत 1 श्वास घेत माग श्वास मध्येच रोखून ठेवायचा. 1 2 3 समोर. परत 1 श्वास घेत माग 1 2 3 समोर. रोटेशन साठी 1 2 3 विरुद्ध दिशेने 1 2 3 सोडायचं. बघा प्रत्येक सूक्ष्म व्यायामामध्ये श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया करायची आहे. प्रत्येक सूक्ष्म व्यायामात. आता याच्यात कसं अर्ध्यात जाईपर्यंत घ्यायचा आणि वरून खाली यायपर्यंत सोडायचा. बघा येते का? श्वास घे त्यात अर्ध्या पर्यंत सोडायचा. बघा येते का? जमते का? बघा जमतंय. ठीक आहे. दुसरा प्रकार पुढचा. हात कमरेवर ठेवायचे. तर थोडं बाजूला थोडं. आता याच्यात सुद्धा बघा
बाजूला येताना श्वास सोडायचा, वर येताना श्वास घ्यायचा. 1 2 3 4 5 6 थांबायचं. पुन्हा दोन्ही पायात अंतर, दोन्ही हात बाजूला, पाच सोडत खाली, गुडघ्यापर्यंत द्यायचा हात. 1 2 3 4 5 6 पुन्हा थोडं पायात अंतर आणखीन. तर पाय हात पिंडरीपर्यंत येऊ द्यायचा. बघा, पिंडरीपर्यंत, गुडघ्याच्या खाली. 1 2 घाई करायचं नाही, घाई करायची नाही. 3 4 5 6 थांबायचं. आता आणखीन थोडं अंतर घ्यायचं पायात आणि हात आता गोट्यापर्यंत येऊ द्यायचा, गोट्यापर्यंत. दोन्ही हात वर. ज्यांना शक्य आहे त्यांनी करायचं, ज्यांना शक्य नाही त्यांनी जबरदस्ती करायची नाही. की बघा, पाय वाकवायचा नाही, गुडघ्यातून पाय वाकवायचा नाही. बघा, 1 2 3 4 थांबायचं. परत ज्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी आता बघा, एक पायाचा हा जो पाय आहे त्याचं तोंड असं ठेवायचं, असं इकडं पंजा, या पायाच्या पंजाचं तोंड इकडे ठेवायचं. आलं लक्षात? हे असं. हा, श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली यायचा आहे आणि आपला हात पूर्ण जमिनीवर टेकता येते का बघायचं. 1 2 3 सोडायचं. परत दुसऱ्या बाजूला श्वास घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, पूर्ण हात जमिनीवर टेकतो का बघायचं. नाही टेकला तर गोट्यापर्यंत धरायचा, गोट्यापर्यंत. 1 2 3 सोडायचं. परत एक, जे नवीन आहे, ज्यांना प्रॅक्टिस नाही, त्यांनी फक्त गोट्यापर्यंत धरायचा पाय. श्वास घेत दोन्ही हात वर, हात श्वास सोडत खाली. 1 2 3. कारण ओव्हर स्ट्रेचिंग होते, ओव्हर स्ट्रेचिंग झाल्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. परत दोन्ही हात श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 थांबायचं. दोन्ही पाय जवळ. आता बघा, ज्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जवळ घेताना उडी मारून घ्यायची. आलं? ज्यावेळी आपण 5-6 आसनं करू उभे राहून असताना, जसे की वीरभद्रासन, त्रिकोणासन, परिवृत्त त्रिकोणासन, असं चेंज, आसन चेंज करायचं झालं की उडी मारून जवळ यायचं. आणि आसनामध्ये जायचं झालं की उडी मारून पाय लांब घ्यायचे. मग पुन्हा त्रिकोणासनामध्ये हे असं हे पुढे येतं, पण प्रॅक्टिस आता झाली की येतं व्यवस्थित. चांगलं, ठीक आहे. परत दोन्ही हात समोर, दोन्ही पायामध्ये अंतर, वेळ द्यायची. 1
2 3 4 5 याच्यामध्ये सुद्धा मागे जाताना श्वास घ्यायचा, पुढे येताना श्वास सोडायचा. बघा 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 थांबायचं. दोन्ही हात मागं, श्वास घेत मागं झोपायचं, श्वास सोडत पुढे झोपायचं. 1 2 3 4 5 6 7. आता बघा, आता हे आपण काटकोनामध्ये झुकतोय, पुढं काटकोनामध्ये, बरोबर आहे. 90 अंशाचा कोन होते. आता याच्यापेक्षा थोडं खाली यायचं. बघा शक्य होते का? जास्त नाही, थोडं काटकोनाच्या निम्म. ठीक आहे, बरोबर आहे. श्वास घेत माग, श्वास सोडत पुढं. हा, खुडकी सर थोडं खाली घ्यायचं, थोडं खाली. हा हा. खरं तर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करता, त्याच्यामुळे तेवढं काय हे नाही. पण जे रेग्युलर करत नाहीत त्यांच्यासाठी आवश्यक आहे. कारण आपण पश्चिमोत्तानासनामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी पायाचा भाग जो, मागचा भाग जो ताणला जातो बघा, त्याच्यामध्ये त्याची पूर्वतयारी होणं आवश्यक आहे. मागचे जे मसल्स आहेत त्यांच्यावर ताण देणं, त्याच्यापेक्षा थोडा जास्त ताण येणं, त्याच्यापेक्षा थोडा जास्त ताण येणं, असं करत करत आपण पश्चिमोत्तानासनापर्यंत पोहोचायचं असतं बिगनरसाठी. ठीक आहे. पुढचा प्रकार घेऊया. पंजावरती एकेका पंजावरती एकेका. 1 2 किंवा हात समोर असले तरी चालतंय. उचलायचं नाही पंजा, पंजा उचलायचा नाही. बघा, पंजा उचलायचा नाही, फक्त तिथंच वर उचलायचा असं. आता दोन्ही पंजाचा वापर करायचा. 1 2 3 4 5 6 7 8. थांबायचं. आता आता पंजा उचलायचा. आता बघा, अवकाश करायचं, फास्ट करायचं नाही, सामान्य गती. त्याच्यानंतर मध्यम गती. आता थोडा फास्ट. थोडा अजून स्पीड वाढवायची, अजून वाढवा थोडी. आता तीव्र तीव्र बघा कसं आहे.
पाय वर आणायचा नाही. हो सर पाय वर आणायचं नाही. माझं बघा एकदा बघा बघा, असं पाय वर आणायचं नाही. गुडघावर यायला नको. बघा असं. बघा, हा हातही वर खाली, फास्ट, जलद. ठीक आहे. आता दोन्ही पंजावर उडी मारायची. छोटी उडी. थांबायचं. एक हात समोर. 1 2 3 4 5 6 7. दुसऱ्या पायाने 1 2 3 4 5 6 7. बाजूला 1 2 3 4 5 6 7. दुसऱ्या बाजूला 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7. थांबायचं. दोन्ही पाय जोडलेले असतील. 1 2 3 4 5. दोन्ही पाय असे ठेवायचे. 1 2 3 4 5. दोन्ही पायात अंतर. 1 2 3 4 5. बघा, याच्यामध्ये इतकं अंतर घ्यायचं की पायामध्ये काटकोन झाला पाहिजे. याच्यामध्ये काटकोन, असं काटकोन झाला पाहिजे. याच्यात अंतर जास्त घ्यायचं पाय. हा तसं. आणि पायाचं जे तोंड आहे, तोंड असं ठेवायचं आणि पुढं पंजा असं क्रॉस मध्ये ठेवायचं. आता होल्ड करायचं याच्यात. 1 2 3. थोडा परत 1 2 3. थोडा परत 1 2 थोडा. ठीक आहे. वेळ झालेली आहे, कारण अर्धा तासच आपल्याला घ्यायचा आहे सूक्ष्म व्यायाम. याच्यामध्ये शवासन. शवासनामध्ये दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात थोडेसे बाजूला, तळहात वर. हे सगळं शरीर ढिल्ल सोडून द्यायचं. कुठंच ताण ठेवायचा नाही.
मनालाही कुठं एकाग्र करायचं नाही व शांत पडून राहायचं. डाव्या डोंगरावर उठायचं. याच्यानंतर आपल्याला भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. भ्रामरी, भ्रमर, भ्रामरी. आता दोन्ही हाताची मुद्रा बघा कशी आहे. षण्मुखी मुद्रा बांधायची आपल्याला. षण्मुखी मुद्रा कोणती? षण्मुखी. अंगठ्यानं कान बंद करायचा आहे. केलं. त्याच्यानंतर एक बोट भुवयाच्या वरी, दुसरे बोट डोळ्यावर येतील, तिसरं बोट कानाच्या जवळ येईल, कानाच्या म्हणतो नाकाच्या जवळ येईल, आणि खालचं पाचवं जे बोट आहे ते ओठांच्या जवळ येईल. बघा आलं. तर त्याच्यानंतर ऐका आधी एकदा ऐकायचं पहिल्यांदा. श्वास घ्यायचा, पोट भरून श्वास घ्यायचा, छाती भरून, आणि नंतर भ्रमराप्रमाणे गुंजन करायचं. किती वेळेस? 7 वेळेस. सर्वांनी 7 वेळेस करायचा आपल्या आपल्या कॅपॅसिटीनुसार आणि थांबायचं. कारण का? तर ज्यावेळी तुम्ही असं कान बंद केलेले असतात त्यावेळी मी सूचना दिलं की तुम्हाला ऐकू येत नाही. त्याच्यामुळं आपली आपली काउंटिंग आपोआप करायची सर्वांनी. चला चालू करायचं आहे. पूर्ण श्वास भरून घ्यायचा. 7 वेळेस झालं की थांबायचं.
डोळे मिटलेले असतील, जरी प्राणायाम झाला तरी डोळे उघडायचे नाही, शांत बसायचं आहे. बघा, याच्यानंतर अनेक प्रकार आपल्याला करायचा आहे याच्यातच. तर याच्यात काय करायचं आहे, आवाज काढायचा नाही. जो आपण आता आवाज काढला, असा आवाज काढायचा नाही. काय करायचं, षण्मुखी मुद्रा बांधायची, कान पूर्णपणे बंद असावे. कान पूर्ण बंद करायचे, षण्मुखी मुद्रा बांधायची, श्वास घ्यायचा आणि श्वास मध्येच रोखून ठेवायचा, आपल्याला जितकं शक्य आहे तितकं, आणि त्याच्यानंतर श्वास सोडून द्यायचा. परत अजून एकदा घ्यायचा, श्वास रोखून ठेवायचा, सोडून द्यायचं. असं 5 वेळा करा. फक्त ऐकायचं, कान पूर्ण बंद करायचे, मधला आवाज ऐकायचा, मधला शरीरातला. करा, 5 वेळेस करा. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं. ठीक आहे. बघा, आपण 2 प्रकार बघितले. 2 प्रकार. पहिल्या प्रकारामध्ये आपण स्वतः आवाज काढला, असा. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण आवाज काढला नाही, तो मधून ऐकायचा आहे, मधला आपला. त्याच्यामध्ये तुम्हाला काही अनुभव वाटला का काही दुसऱ्या प्रकारात? असं रात्री जंगलात कसा आवाज येतो तसा आवाज आला. बर, ठीक. जसा वारा सुटतो सुसाट त्यावेळी, किंवा नुसतं शांत बसलं तर एक वेगळाच आवाज येतो. म्हणजे ह्या प्राणायामाबद्दल 2 ग्रंथामध्ये वर्णन थोडं वेगळं आहे. एक आहे गैरंड संहिता, आपली हठयोगाची ग्रंथ मुख्य आपण 2 आपल्या अभ्यासात 2 घेतो. एक गैरंड संहिता, दुसरं हठयोग प्रदीपिका. ही हठयोगाची ग्रंथ आहे, बरोबर आहे. आणि पतंजली योगसूत्र कशाचं आहे? हे अष्टांग योगाचं ग्रंथ आहे, अष्टांग योगाचं आहे. आणि हे हठयोगाचे आहे, 2, बरोबर आहे. बघा, पतंजलीने आसनं सांगितलीत का हो? प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत का त्याच्यात? नाहीत. फक्त श्वास घेणे, थांबवणे, असं हा त्याच्यामध्ये वेगळा प्रकार आहे. परंतु असं उज्जाई, शीतली, शीतकारी, भ्रामरी, भस्त्रिका असं काही सांगितले का त्याच्यात? काहीच सांगितलेलं नाही. आणि
आसनामध्ये सुद्धा वेगवेगळी आसनं सांगितलीत का? पद्मासन, सिद्धासन, वज्रासन अशी काही सांगितले का? काही सांगितलेलं नाही. एकच आसन सांगितलंय, ते होतं स्थिरम सुखम आसनम. बरोबर आहे. आणि आता आपण जे करतोय, आपण ही वेगवेगळी आसनं, वेगवेगळे प्राणायाम, वेगवेगळे बंध, मुद्रा असं वेगवेगळं जे करतोय, ते अष्टांग योगातलं नाही. ते आहे हठ योगातलं. ह, ठ, योग हा थोडासा वेगळा आहे. अष्टांग योग थोडासा वेगळा आहे. आणि हठयोगातील जे 2 ग्रंथ आहेत मुख्य, त्याच्यामध्ये गेहरंड संहितेमध्ये भ्रामरीचं थोडं वर्णन वेगळं आहे आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये त्याचं वर्णन थोडं वेगळं आहे. आता 1 नंबरचा जो आपण प्रकार केला, तो हठयोग प्रदीपिकेनुसार केला आणि दुसरा जो केला तो गेहरंड संहितेनुसार केला. बघा. आणि आपल्याला परीक्षेमध्ये हा हठयोग प्रदीपिकेमधला करून दाखवायचा आहे. श्वास घेणे आणि भ्रमरासारखा वास काढणे. असा हा करायचा आहे. परंतु तुमच्या माहितीस्तव म्हणून दोन्ही प्रकार तुम्हाला सांगण्यात आलेले आहेत. याची आपण थिअरी थोडं नंतर बघूया. आणखीन एक प्राणायाम बघूया लगेच. उज्जायी प्राणायाम. याच्यापूर्वी उज्जायी प्राणायाम तुम्ही केलाय का? कोण कोण केलंय? मी केलाय सर. हा, थोडं करून दाखवता येईल का? सांगू का सर? सांगायचं नाही, करून दाखवायचं. किंवा तुम्ही कोण, रवी सर, ठोसर सर, Yes. तुम्ही करून दाखवा. एक जण कोणी करून दाखवा. घशाला घासून श्वास घ्यायचा आहे. करा बरं बघू. म्हणजे घशाला घासून बरं. श्वास घ्यायचा. पूर्ण क्षमतेने श्वास भरल्यानंतर कंठकुपीने आपल्या हनुवटीने कंठकुपी बंद करायची आणि अंतरकुंभ करायचा. असं हे झालं की डाव्या नाशिकेने श्वास सोडायचा. बर, रवी सर तुम्ही करा बघू. तर घशातनं आवाज येतो या श्वासामध्ये. करा, ऐकू द्या मला थोडा आवाज. बर, ठीक आहे. आता तुम्ही ठोसर सर तुम्ही जो म्हणलं की घशाला घासून आवाज घ्यायचा मध्ये, म्हणजे कसं वर्णन असेल, कसं करा बरं अजून एकदा. हो, सहज करून दाखवा मला. बर, ठीक आहे, ठीक आहे. बस झालं. बघा, आता याच्यामध्ये जे वर्णन आहे किंवा आपल्या जनसामान्यामध्ये जी उज्जायी प्रक्रिया आहे प्राणायामाची, ती कशी केली जाते ते आताच ठोसर सर यांनी केल्याप्रमाणे. म्हणजे कसं, श्वास घेताना असा आवाज आला पाहिजे. बरोबर आहे. परंतु ही जी पद्धत आहे ती तशी नाही. सर, पण ती आवाज काढत श्वास बाहेर सोडायचा ना? बाहेर सोडायचा नाही, श्वास मध्ये घ्यायचा आहे. आणि श्वास मध्ये घेताना कंठाचं आकुंचन करायचं आहे. कंठाचं थोडं आकुंचन करायचं आहे. आणि बघा, आता मी एक प्रकारचा श्वास दाखवतो तुम्हाला. बघा, असं आपण सहज हिवाळ्यामध्ये करतो बघा. हो. किंवा आपण सहज लहानपणी काय करायचं, आरशासमोर जाऊन तिथं करायचं आणि त्याच्यावर एक धुकस असल्यासारखं व्हायचं, त्याच्यावर आकृती काढायची. तसंच त्याचा बघा, आवाज. माझ्या कंठातून आवाज येतोय का बघा माझ्या.
करा असं येतोय. बघू सगळे. आवाज, हा जो आवाज आहे तो तुम्हाला ऐकू येत नाही, परंतु मी माईकच्या जवळ आलोय थोडं त्याच्यामुळे ऐकू येईल. परंतु इतकं अंतर घेतल्याच्या नंतर म्हणजे बघा हे जे अंतर आहे आपल्या आजूबाजूचं एवढं, म्हणजे बघा सांगण्याचा उद्देश काय आहे की उज्जाई प्राणायाम करताना घेतला जाणारा जो श्वास आहे, घशातून घेतला जाणारा श्वास आहे, तो फक्त स्वतःलाच ऐकू, आवाज जो आहे तो फक्त स्वतःला ऐकू आला पाहिजे, दुसऱ्याला ऐकू गेला नाही पाहिजे. म्हणजे कसं बघा, तो जो आता घेतला हा दुसऱ्याला ऐकू जातो, बरोबर आहे, दुसऱ्याला हो. ऐकू जातो. परंतु आता हा बाजूला असणाऱ्या लोकांना ऐकू जात नाही सहसा, म्हणजे सूक्ष्म आवाज आहे. आणि आता मध्ये, आता आपण बाहेर जाताना असा आवाज काढला, अशा प्रकारचा आवाज श्वास मध्ये घेताना आला पाहिजे. बघा कसं, येतो. पण हा आवाज तुम्हाला साऊंड वरती सुद्धा ऐकायला येणार नाही. बघा इतका सूक्ष्म राहतो. कंठाला अंकुचित करायचं आणि श्वास घेताना व्यक्ती समोरासमोर असला की हा आवाज कळतो, असं माईक वरती तुम्हाला कळणार नाही. फक्त कंठाचं आकुंचन करणे आणि मध्ये वळला जाणारा जो श्वास आहे तो कंठाला घासून मध्ये गेला पाहिजे आणि एक सूक्ष्म आवाज आला पाहिजे, सूक्ष्म आवाज. बघा शक्य आहे का, येते का बघा. वारं वाहिल्यासारखा आवाज येतो. येतो हो सर. किंवा माझा आवाज ऐकतो का बघा. ऐकू येतोय, माझा आवाज ऐकू येतो का बघा. मी करतो आता, लक्ष द्या बघा. थांबा एक मिनिट, ऐकू येतोय हो बघा. आलाय. थोडासा येतोय. हा एकदम असा आवाज. आता ह्या आवाजामध्ये वर्णन कसं आहे बघा त्याचं. हा जो आवाज येतो, आपण ब्राह्मणी करताना कसं सुरुवातीला मोठ्यानं म्हणतो आणि शेवटला हा. कसं लहान होत जातो, लहान होत जातो. हम्म. शेवटी म्हणजे उतरता क्रम आहे, बरोबर आहे, उतरता क्रम होत हो. जातो. तो आता या उज्जाई प्राणायामामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत समलयित आवाज काढायचा आहे, समलयित. सुरुवातीला मोठा आणि नंतर छोटा असं नाही, किंवा सुरुवातीला छोटा नंतर मोठा असाही नाही. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जितकं शक्यता असेल तितकं आपल्याला आवाज सारखाच काढायचा आहे. म्हणजे लयबद्ध एकाच लयमध्ये, काय म्हणलात, लयबद्ध काढायचा आहे एकाच लयमध्ये. हा एकाच लयीमध्ये आपल्याला तो श्वास घ्यायचा आहे, आलं लक्षात. आणि आता बरं बघा, 5 चक्र करता येतील का बघा बर, सर्वांनी करा, डोळे मिटा. जितका प्रयत्न आपल्याला शक्य आहे तितका प्रयत्नानं करा. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं.
ठीक आहे बघा. हा कुंभक थोडा केलात का नाही वाऱ्यासारखा आवाज तुम्ही? येतो का? हो वाऱ्यासारखाच येतो आवाज, पण सूक्ष्म असतो. आणि विशेष या प्राणायामातलं विशेष काय आहे, तर तो जो हवा आहे, श्वास जो आहे तो घशाला घासून गेला पाहिजे. घशाला थंड लागतंय ना. घासून घर्षण होत मध्ये गेला पाहिजे. आलं लक्षात? आणि बघा दुसरं म्हणजे काय, आता याच्यामध्ये तुम्ही कुंभक केलात का नाही? नाही केला केलं. थोडा. काही जण केला असतील, काही जण नसेल. कारण सुरुवातीला ही क्रिया येणं आवश्यक आहे. ही क्रिया येणं आवश्यक आहे सुरुवातीला. ही क्रिया जमली की मग काय करायचा, श्वास घेतलेला मध्ये रोखून ठेवायचा आणि सोडताना डाव्या नाकपुडीने सोडायचा. परत आणखीन श्वास घ्यायचा, परत थांबवायचा, परत कुंभक करायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. अशी क्रिया आपण उद्या घेऊ. हं? आज फक्त ही ठीक आहे. क्रिया येणं आवश्यक होतं. ही क्रिया येणं आवश्यक होतं. आणि इथून पुढं कधीही उज्जाई प्राणायाम करताना आवाज मोठा काढायचा नाही. छोटा आवाज काढायचा. प्रयत्नानं एकदा जमलं की ते आपोआप जमायला लागतं पुन्हा अभ्यासातून. आणि उज्जाई म्हणजे काय त्याला काय म्हणले, तर विजयी श्वास असं त्याला म्हणले. उज्जाईला जसं आपण भ्रामरीमध्ये अर्थ काय काढतो शब्दशः, भ्रामरी, भ्रमराप्रमाणे भ्रमराप्रमाणे आवाज त्याच्यामध्ये आपण काढतो, म्हणून त्याला म्हणताय भ्रामरी. आणि उज्जाईला काय म्हणायचं आहे, त्याचा अर्थ कसा काढायचा आहे, तर विजयी श्वास असा त्याचा अर्थ निघतो. आणि विजय मिळवायचा आहे. कोणावर मिळवायचा विजय? श्वासावर. 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 आणखीन कोणावर? प्राणावर. आणखीन चित्तावर. मनावर. मन स्वतःवर. मीवर. सूक्ष्म अवस्थेकडे जाऊ नका. सूक्ष्माकडून स्थूलाकडे या अगोदर. अगोदर स्थूलाकडे या, मग सूक्ष्माकडे जावा. आता तुम्ही मन, प्राण, चित्त काय हे जे म्हटलं हे सूक्ष्म झाले. सूक्ष्म. आणि स्थूलाकडे या अगोदर. स्थूल देहावरती विजय मिळवायचा. शरीर स्वस्थ. हा हे अपेक्षित व्याधीवरती. होतं. हे उत्तर अपेक्षित होतं अगोदर, की आपल्या विकारावरती शारीरिक विकार जे आहेत, शारीरिक विकार म्हणजे कोणते, सर्दी, पडसं, खोकला, ताप, दमा, हे ती ही जी शरीराला होणारी, बरोबर आहे. म्हणजे शारीरिक विकारांवर विजय मिळवायचा आहे, शारीरिक रोगांवर विजय मिळवायचा आहे. लक्षात. त्याच्यानंतर मग स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं. शरीर, मन, आत्मा, शरीर, मन, बुद्धी, आत्मा असं मग पुढे जायचं, वर चढता क्रम लावायचा. सगळी उत्तर बरोबर आहेत, चुकीचं आहे मला म्हणायचं नाही. पण हेही उत्तर क्रम. अपेक्षित होतं की अगोदर शरीर स्वस्थ झालं तरच आपण मन स्वस्थ ठेवणार आहे. दोन्हीचा संबंध आहे, सहसंबंध आहे. शारीरिक स्वास्थ्य असेल तर मन सुद्धा स्वस्थ राहणार आहे. म्हणजे शारीरिक विकारांवरती, रोगांवरती आपल्याला तिथे विजय मिळवायचा आहे म्हणून. आणि ह्या रोगांवर, विकारांवर हा जो प्राणायाम आहे तो विजय मिळवून देतो. त्याच्यामुळे आपल्याला काय म्हणायचं आहे, विजयी श्वास असं एक त्याचं नाव आहे. आणखीन उज्जाईमध्ये बघा, आता उज्जाईचा विशेष प्रभाव कशावरती असेल मग, तर कंठावरती. हा जो भाग आहे कंठावर. आणि भस्त्रिकेचा विशेष प्रभाव कुठे आहे, एवढ्या भागावर. फुफ्फुसावर. आता बघा, प्राणायामाचा प्रभाव सर्व शरीरावर असतो तसं तर, कारण प्रत्येक प्राणायामामध्ये श्वासाची देवाणघेवाण होते, बाहेर सोडणं आणि घेणं होतं, बरोबर आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला ऑक्सिजनची, प्रत्येक प्राणायामातून ऑक्सिजनची पूर्तता होते शरीराला, बरोबर आहे. हा विषय वेगळा झाला. पण त्याचा विशेष एक प्रभाव आहे. प्रत्येक प्राणायामाचा एक विशेष प्रभाव आहे. म्हणजे कसं, भस्त्रिकेचा विशेष प्रभाव कुठं आहे, फुफ्फुस आणि डायफ्राम. दोन फुफ्फुस, हृदय, म्हणजे ह्या भागामध्ये जे काही येणार आहे ते. आणि त्याच्यानंतर कपालभातीचा विशेष प्रभाव, पोटापासून खाली. पचन संस्थेवर. पोटातली जी अवयव आहेत, लहान आतडं, मोठं आतडं, जठर, यकृत, काय काय आहे ते सगळं इथं जे गठुड बांधून ठेवले देवानं इथं, या सगळ्या गठुड्यावरती
कपालभाती, भस्त्रिका, आलं लक्षात. आणि भ्रामरी वर मस्तिष्क. इथं. म्हणजे याच्यामध्ये जे अवयव येणार आहेत विशेष त्याच्यावरती त्या त्या प्राणायामाचा प्रभाव आहे. किंवा आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे बघा, आपण प्राणाचे 5 प्रकार सांगतो. प्राण, अपान, व्यान, उदान, समान असे वेगवेगळे सांगतो. बरोबर आहे. मग कपालभातीचा समान वायूवरती विशेष प्रभाव. समान वायूला ऍक्टिव्हेट करण्यासाठी लक्षात, प्राणवायूला ऍक्टिव्हेट करण्यासाठी लक्षात. त्याच्यानंतर उदान वायूची गती अशी आहे, वर आहे. अपान वायूची गती खाली आहे, बरोबर आहे. दिशेला. समान वायूची गती गोल आहे, मध्यम. पोटात. समान वायू पचन संस्थेशी संबंधित हा समान गोल फिरतोय तसा रवी घुसळल्याप्रमाणे. मिक्सरची गती कशी आहे बघितलात का तुम्ही? उघडल्यावर कसं दिसतं? गोल फिरतं का? तशी गती आहे समान वायूची. समान वायूची गती तशी आहे. बघा कसं आहे बघा, त्यावेळी सांगितलेलं आहे. आणि तशी गती काय आहे बघा, कारण हे मिक्सिंग करतं अन्नाची सगळी, बरोबर आहे. जठर मिक्सिंग करतं सगळं, ज्यूस करतं अन्नाचा घेतलेला, त्याला पातळ करतं, बरोबर आहे. मग तसंच म्हणून कदाचित आता मिक्सर मध्ये सुद्धा रचना काय आहे, हे वेगवेगळे जर आता मिरचीचे तुकडे, कांद्याचे तुकडे, हे सगळे तुकडे वेगवेगळे घातले की ते गोल फिरवत आणि मिक्स करतात. तशीच गती इथे गोल. ठीक आहे, हा विषय वेगळा आहे, आपल्याला तो नाही, सहज विषय निघाला म्हणून बघितलं तर. उज्जयी प्राणायाम जसा आपण श्वास घेताना केला आणि कुंभक केलं, तसं सोडताना पण असा आवाज करून करता येतो का? सोडताना करायचा नाही. आता श्री श्री रविशंकरचे तुम्ही हे केलंय का? आपलं शिबिर असतं बघा त्यांचं 7 दिवसाचं. नाही केलं सर, नाही केलं. त्याचं नाव काय तर आहे, आनंद हॅपीनेस प्रोग्राम, आनंदानुभूती शिबिर असतं 7 दिवसाचं. किंवा त्याच्यामध्ये ते अशा प्रकारचं उज्जयी शिकवतात की श्वास घ्यायचा आणि बाहेर सोडताना आवाज काढायचा. बाहेर सोडताना पण आवाज निघतो. खूप वेगवेगळ्या लोकांचे वेगळे प्रयोग आहेत सर. म्हणजे काही संस्था बाहेर सोडताना खडा म्हणतात, काही संस्था मध्ये घेताना खडा म्हणतात. जास्त त्यांचं लॉजिक वेगळं असतं, पण ग्रंथामध्ये वर्णन असं आहे की मध्ये घेताना आवाज काढायचा असं आहे. त्याच्यानुसार आपण ते करू शकतो. किंवा प्रमाणे आहे काही सर? घर्षण क्रिया जी शिकवली जाते बघा, त्याच्यामध्ये मात्र ते तसं शिकवतात, बाहेर सोडतानाच घर्षण करून आवाज काढायचा. उज्जयी अशा प्रकारची शिकवली जाते तिथं. आणि मग रामदेव बाबाचे त्याचं तर वेगळं आहे, त्याचं म्हणजे त्यांच्या पद्धती वेगळ्या. रामदेव बाबाची कशी आहे, आवाज मोठा निघतो असा असतो. म्हणजे जस्ट त्यांना ते लॉजिक जस्ट त्यांचं वेगवेगळं आहे. ठीक आहे. आजचे जे कोणते प्राणायाम झाले 2, कोणकोणते? भ्रामरी आणि उज्जयी. तर उज्जयी 5 मिनिट वेळ आहे का तुम्हाला आणखीन? हो सर. ठीक आहे. उज्जयीचे लाभाविषयी थोडं बघूया, आपण चर्चा करूया. उज्जयी या संस्कृत शब्दाचा अर्थ जिंकणे असा निघतो, म्हणून हे सर्व आपण पाहिले आहोत. विजयी श्वास, त्याच्यानंतर कृती सुद्धा आपण पाहिलेली आहे. तर त्याच्यानंतर पुढे आता आणखीन याच्याविषयी आणखीन काय सांगितलं ग्रंथामध्ये वर्णन याचं, तर चलताना, फिरताना, प्रवासामध्ये आपण कुठेही हा प्राणायाम करू शकतो असं म्हटलेलं आहे. कुठेही करू शकतो, अशी त्याला मुभा आहे. त्याच्यानंतर लाभामध्ये काय सांगितलंय, तर उज्जयी कुंभकामुळे नाकातोंडातील कफ दूर होतो. नाकातोंडातील कफ दूर होतो म्हणजेच
कंठ विकारात त्याचा विशेष उपयोग आहे. त्यासोबत अग्नी, जठराग्नी किंवा पचनशक्तीमध्ये वृद्धी होते. जलोदर रोग व धातुगत रोगाचे उच्चाटन होते. जलोदर म्हणजे माहित आहे का जलोदर कशाला म्हणायचं? पोटामध्ये पाण्याचं पाणी प्रमाण अधिक भरतं. वाढलं, पाणी भरतं पोटात पाणी भरतं पोटात. जसं की काही लोकांच्या पोटात वायू भरतो, हो. ढेकरा येतात, गॅसेस. आलं का लक्षात? त्याप्रमाणे जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी भरतं. हा एक वेगळा विकार आहे. जलोदर असेल किंवा आणखीन काय म्हटलंय, धातुगत रोग. धातुगत म्हणजे पुरुषाचे जे धातू संबंधित विकार आहेत, जसे की वीर्याशी संबंधित, वीर्य पातळ असणे, घट्ट असणे, असं वेगवेगळे त्याचे, किंवा शुक्रजंतू जे आहेत. आता बघा, काही पुरुषामध्ये वीर्य त्याचं नेचर जे आहे ते योग्य असतं, पण काय असतं की शुक्राणू जे आहेत ते कमजोर असतात. आलं का लक्षात? म्हणजे जे इन्फर्टिलिटीची जी कारणं आहेत वेगवेगळी, बरोबर आहे, त्याच्यामध्ये पुरुषामधली जी कारणं आहेत त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत. त्याच्यापैकी एक कारण म्हणजे शुक्राणूंची कमजोर असतात. ते अंडाशयाला फोडून मध्ये जाऊ शकत नाही. स्त्रीच्या अंडबीजाला फोडून भेदून मध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे ते शुक्राणू कमजोर आहे. म्हणजे असे जे धातुगत रोग आहेत. मग एक नवीन पद्धती निघाल्यात बघा, विकसित झालेल्या आहेत. टेस्ट टू बेबी वगैरे, किंवा बरेच वेळेस काय होतं की पुरुषाचे शुक्राणू हे ते इंजेक्ट करून त्या बीजामध्ये सोडले जातात बाहेरून. ही प्रक्रिया सायंटिफिक प्रक्रिया आहे, ती वेगळा, हा विषय वेगळा झाला. म्हणजेच त्याला फार छान नाव धातुगत आहे जे सर. रोग, काय म्हणला, त्याला खूप छान नाव आहे. काय आहे? त्याला म्हणले पायसदान. बाह्य पायसदान. हा, बर. आणि ते परत आता पुरुष, आता बघा, सहज हा विषय निघाला म्हणून म्हणतो की टेस्ट वगैरे म्हटलं की काय लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतात की हे दुसऱ्याच बाळ असतं, असं गैरसमज असतात. ते तसं नसतं. त्याच पुरुषाचे शुक्राणू असतात, परंतु आता त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. तो विषय वेगळा झाला. त्याच पुरुषाचे शुक्राणू त्यांचे कमजोर असल्यामुळे ते स्त्री बीजामध्ये सोडून ते ओव्हुलेशन करतात आणि ते त्याच्या स्वतःच्या स्त्रीमध्ये ते गर्भ वाढत जातो. तो विषय वेगळा झाला. ठीक आहे. म्हणजेच धातुगत विकार जे आहेत त्या विकाराचं उच्चाटन उज्जयी प्राणायामामुळे होतं. आणि पोटाशी संबंधित काही जे विकार आहेत, अपचन, आमवात. तर आमवात का होते, तर खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित नाही झालं की दोन भाग होतात अन्नाचे खाल्लेल्या, एक सार भाग आणि दुसरा किट्ट भाग. सार म्हणजे शरीराला आवश्यक असणारा आणि किट्ट म्हणजे नीरस भाग, अन्नाचा नीरस किंवा टाकाऊ भाग. आलं लक्षात? या सार रसापासून वेगवेगळे धातू जे आहेत, पुढे धातू निर्मिती होत जाते. म्हणजे जर जठराग्नी जर व्यवस्थित कार्य करत नसेल, व्यवस्थित ऍक्टिव्हेट नसेल, तर सार भाग आणि किट्ट भागाची निर्मिती व्यवस्थित होत नाही, किंवा अन्न पचण्याऐवजी सडतं, त्याच्यातून आमाची निर्मिती होते. ते जे आम आहे ते मग सांध्यामध्ये जाणं बसणं, सांध्यामध्ये, त्याला आमवात असं म्हणतात. परंतु याच्यावरती उपाय म्हणजे काय आहे, तर जठराग्नी प्रदीप्त होणं गरजेचं आहे किंवा प्रदीप्त राहणं गरजेचं आहे. म्हणजेच एका जठराग्नीमुळं अनेक विकार उद्भवतात. आलं का लक्षात? म्हणजेच मंदाग्नी ही अनेक रोगांची जननी आहे असं म्हणलेलं आहे. म्हणून जठराग्नी तीव्र असणं गरजेचं आहे. त्यासोबत आणखीन काय म्हटलंय, सांगत गेले की विषय वाढत जातो. ठीक आहे. आणखीन पुढे बघूया काय म्हटले. नाकातोंडातील कफ दूर होणे, जलोदर रोग, धातुगत रोग यांचं उच्चाटन. त्यासोबत कफ रोग होत नाहीत. अजीर्ण, आताच मी म्हटल्याप्रमाणे अपचनाचा जो त्रास आहे तो अजीर्ण, वायू संचय होत नाही म्हणजे गॅसेस,
आपण त्याला म्हणतो बघा, गॅस ढेकरा येणं होत नाही. आमवात आताच मी सांगितलं त्याचं वर्णन. पचन रोग राहत नाहीत. त्यासोबत क्षय, खोकला, ताप अशी सुद्धा विकार इथं दिसून येत नाहीत. आणि उज्जाई कुंभ करणाऱ्या माणसास वार्धक्य व मृत्यू त्यांचा नाश करता येतो. आता हा विषय वेगळा आहे थोडा, वर्णन करावं लागतं याचं. ते वर्णन आपण उद्या बघूया. हं. आणि थोडं ह्याच्यातलं पण वर्णन राहिलंय आपलं शीतकारी मधलं, ते थोडंसं उद्या बघूया राहिलेलं. थांबूया.